बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा, देवेंद्र फडणवीस म्हणतायत। युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचाच, देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलेलं आहे। शिर्डीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत फडणवीसांनी या महत्त्वाच्या सूचना केल्या। महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असं सुद्धा फडणवीसांनी सांगितलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। शिर्डीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये फडणवीसांनी या महत्त्वाच्या सूचना केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर तुषार रूपनवर सध्या आपल्या सोबत आहेत। काय नेमकी माहिती समोर येते? देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। गेल्या 2 तासांपासून शिर्डीमध्ये भाजपाच्या संघटनात्मक आढावा बैठक सुरू आहे आणि या आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना काही महत्त्वपूर्ण कानमंत्र दिल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभा निवडणुकीचं युद्ध आपण जिंकलेलं असलं तरीही येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकांचं युद्ध अजून बाकी आहे, त्यामुळे युद्धासाठी सराव हा सोडायचा नसतो, युद्धासाठी सराव हा कायम करायचा असतो। त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक जरी आपण जिंकलेलो असलं तरीही तुम्ही शिथिल होऊ नका, महाराष्ट्राच्या जनतेची कामं तुम्ही करत राहा। महाराष्ट्राच्या जनतेने जे आपल्याला प्रेम दिलेलं आहे ते प्रेम कायम टिकवायचं असेल तर जनतेची कामं कायम करणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या योजना जनतेच्या घरोघरी पोहोचवा। त्याचप्रमाणे भाजपाचं जे सदस्य अभियान सुरू आहे ते सदस्य अभियान मोठ्या शक्तीनिशी करा। प्रत्येक घरामध्ये जाऊन भाजपाचा व्यक्ती कसा सदस्य होईल यावरती भर दिलेला आहे। तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांना कानमंत्र देत असताना जे जे मंत्री झालेले आहेत त्या मंत्र्याकडे आम्ही संघटनेतला समन्वयक म्हणून नेमणार आहोत, त्यामुळे जनतेची कामं कशा प्रकारे होतात याकडे समन्वयक लक्ष ठेवून असणार आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं असेल तर शिर्डीमध्ये गेल्या 2 तासांपासून जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसोबत जी आढावा बैठक सुरू आहे या आढावा बैठकीमध्ये फडणवीसांनी स्पष्टपणे जिल्हाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलेलं आहे, जनता हे सर्वस्व आहे। त्यामुळे विधानसभेची आपण लढाई जिंकलेलो आहोत, विधानसभेचं युद्ध जिंकलेलो आहोत, मात्र युद्ध जर पुढील काळामध्ये जिंकायचे असतील तर युद्धाचा सराव हा कायम ठेवावा लागतो। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं एक प्रकारे रणशिंगच आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फुंकल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चित तुषार, एकंदर भाजप ऍक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। रवींद्र चव्हाण बोलतात, थेट जाऊया। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्व असेल किंवा प्रदेशातील नेतृत्व, त्या सर्वांनी मिळून पार्टीचे कार्याध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे, खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा हा फार मोठा सन्मान आहे। कार्यकर्त्याचा सन्मान करणारी भारतीय जनता पार्टी आहे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाने सिद्ध केलं आहे असं मला वाटतं। आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते जे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कोणती अपेक्षा न करता काम करत असतात, एक विचारधारेबरोबर काम करत असतात आणि मग जबाबदारीचे असं ओझं ज्यावेळेला खांद्यावरती येतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने दडपणही फार येतं। कार्यकारी अध्यक्ष ही जबाबदारी तशी फार मोठी जबाबदारी आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा, हे तिघं या महायुतीचं सरकार, एक चांगलं महायुतीचं सरकार, पूर्ण बहुमत असलेलं सरकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। खरं तर जनतेची सरकारकडून फार अपेक्षा आहेत आणि ह्या अपेक्षा सरकार म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वात पूर्ण होतीलच, परंतु अशा वेळेला सरकारबरोबर संघटना असणं आणि संघटनेतला कार्यकर्ता असणं हे फार गरजेचं असतं। पंडित दीनदयाळजींनी
जे आम्हा सर्वांना जो संदेश दिला होता की शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचवणं हेच खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याचं काम असतं. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम सर्व डिपार्टमेंटला दिलेला आहे. ते अतिशय गतिमान पद्धतीने सरकार आणि सरकारच्या असणाऱ्या योजना या कार्यान्वित करतील, परंतु त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम संघटनेचं आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांचं असणार आहे. त्यामुळे हे सर्वात मोठं चॅलेंज असेल आणि मला खात्री आहे की माझ्याबरोबरचे असणारे महाराष्ट्रातील असणारे असंख्य कार्यकर्ते आणि त्यांच्या जोडीने मी हे सर्वच्या सर्व नक्कीच पूर्णत्वाच्या दिशेने नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. तर रवींद्र चव्हाण माध्यमांशी संवाद साधत होते. वसई ज्वेलर्सवरती दरोडा टाकून 50 तोळे सोन्याची लूट करण्यात आलेली आहे. वसईच्या अग्रवाल कौल सिटीतील हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या 6 टीम स्थापन करण्यात आलेल्या आहेत. वसईच्या अग्रवाल कौल सिटी इथे असलेल्या मयंक ज्वेलर्समध्ये शुक्रवारी रात्री 9:15च्या सुमारास अज्ञात 2 चोरट्यांनी प्रवेश केला. पिस्तुलाचा धाक दाखवून तेच त्यांच्या डोक्यात मारून त्यांच्या हातातील सोन्याचे दागिने असलेले ट्रे घेऊन पसार झाले. अंदाजे 50 तोळे सोन्याची लूट या चोरट्यांनी केली आहे. जवळपास 40 लाखाच्या आसपास मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेचा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. 50 तोला अभी वो बोल रहे हैं, उनका लड़का भी 50 तोला बोल रहा है, 40 लाख तक हो सकता है. तो वी आर वर्किंग ऑन दैट. उनको मार कितनी लगी और उनकी परिस्थिति क्या है? परिस्थिति आउट ऑफ डेंजर है. उनको हॉस्पिटलाइज ही इज हॉस्पिटल में एडमिट है, ट्रीटमेंट चल रहा है. या चोरट्यांना शोधण्यासाठी क्राईम ब्रँचची पथकं स्थापन करण्यात आलेली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. सोलापूरमध्ये भाकरी बनवण्याची स्पर्धा पार पडलेली आहे. 2 तासात अधिकाधिक भाकरी बनवण्याची ही स्पर्धा होती. या महिलांनी बनवलेल्या कडक भाकरी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना देण्यात येणार आहे. सोलापूर शहरात अनोख्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. सोलापूरमध्ये भाकरी बनवण्याची स्पर्धा पार पडली. ड्रीम फाउंडेशन कडून भाकरी बनवण्याची स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या महिलांनी बनवलेल्या कडक भाकरी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना देण्यात येणार आहे. सहभाग घेऊन खूप छान वाटलंय आणि सरांनी आणि मॅडमनी खूप सुंदर उपक्रम केलाय. आम्ही इतकं एन्जॉय करतोय ना, हे असं उपक्रम कधीच पाहिलेला नाही आम्ही. खूप छान, पहिल्यांदाच आलोय सर आम्ही. राज्यातील 300 महिला या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या होत्या. या स्पर्धेच्या भाविकांची प्रसादरूपी सेवा केल्याची आनंदाची भावना या महिलांमध्ये होती. शाकंभरी नवरात्र महोत्सवाचा उत्साह तुळजापुरात पाहायला मिळतोय. या निमित्ताने आज सकाळी जलकुंभ यात्रा पार पडली. शेकडो महिला या यात्रेमध्ये सहभागी झाल्या. आज शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या 5व्या दिवशी तुळजाभवानी मातेची भवानी तलवार पूजा मांडण्यात आली. स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने भवानी तलवार दिली अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट दिल्याच्या रूपामध्ये देवीची या उत्सवातली विशेष पूजा बांधली जाते. यावेळी हजारो भाविकांनी तुळजाभवानी चरणी लीन होत देवीचं दर्शन घेतलं. तर धाराशिव तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या जलदिंडी उत्सव पार पडला. 5000 महिला इंद्रायणी कुंडातील जलकुंभ घेऊन यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीत सनई चौघडे, वारूवाले, हलगीवाले, आराधी मंडळी पारंपरिक वाद्यांसह जलयात्रेमध्ये सहभागी झाले. साताऱ्यातल्या पाली इथे खंडोबा यात्रा पार पडते. आज खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडलेला आहे. या निमित्ताने हजारो भाविक पालीमध्ये दाखल झालेत. या यात्रेच्या वेळेला भंडाऱ्याची उधळण करण्यात आलेली. साताऱ्यातल्या पाली इथे खंडोबा म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडला. खंडोबाच्या या यात्रेला महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. लाखो भाविक भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत या सोहळ्यात सहभागी झाले. राज्यासह परराज्यातून आलेल्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी झाल्या. मानाच्या बैलगाड्या आणि कोल्हापूरचा चोपदाराचा मानाचा घोडा खंडेरायाला घेऊन विवाहस्थळावरती संध्याकाळी पोहोचला. त्यानंतर म्हाळसा खंडोबाचा विवाह सोहळा पार पडला. यावेळेला पालित करण्यात आलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे इथला परिसर अक्षरशः न्हाऊन निघाला होता.